भवसागर तरुण जाण्यासाठी नाम हेच साधन. नाम हे स्वतः सिद्ध आहे, म्हणूनच ते अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो. उदाहरणार्थ, आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरता नाम घेतो किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात. म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावं आणि तेही सद्गुरूच आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावं. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल. शरणागती यायला रामनाम हाच रामबाण उपाय आहे, तो आपण करावा. नामाचा महिमा वाचेनं सांगणं अशक्य आहे, पण हे सांगण्याकरता तरी बोलावं लागतं इतकंच. मनुष्य प्राणी भवसागरात गटांगळ्या खातो आहे. समुद्रातून तरुण जाण्यासाठी जशी नाव, तसं भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचं नाम आहे. फक्त एक दक्षता घेणं जरूर आहे, ती ही की नावेत समुद्राचं पाणी येऊ देऊ नये, नाहीतर नावेसकट आपण बुडून जाऊ. त्याप्रमाणे संसाररूपी समुद्राचं पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये, म्हणजे कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसंच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरता व्हावा ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावं, म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैल तीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येतं. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. देह केव्हा जाईल याचा नेम नाही, म्हणून मग म्हातारपणी नामस्मरण करू असं म्हणू नये. अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटलं तर उद्याची तरी खात्री आहे का? आयुष्य क्षणभंगूर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे. म्हणून तर प्रत्येक जण आयुष्याचा विमा उतरवतो. लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसं पार पडेल याची काळजी नसते, पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखं वागूया. देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊया. सोन्या मोत्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या, बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या, किंवा चांदीची जोडवी आणि नुसतं मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या, त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखंच असतं, त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखंच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसंच नाम हे भगवंताचं प्रेम वाढवतं, मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. भगवंताचं अस्तित्व आपल्याला जास्त पटत चाललं किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त अनुभवायला येऊ लागली की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असं समजावं. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.